टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. मध्ये अतिवृष्टीमुळं जी पूर परिस्थिती निर्माण झाली होती आणि ज्याच्यामुळं महाराष्ट्रातील शेतकऱ्याचं प्रचंड असं नुकसान झालं होतं. त्याच नुकसानीच्या अनुषंगानं मी लोकसभेचा सदस्य या नात्यानं आणि माझ्याबरोबरचे सहकारी सदस्य बंडू जाधव साहेब असतील, त्याचबरोबर खासदार बगरे सर असतील, सुप्रियाताई असतील आणि महाराष्ट्रातील अनेक लोकसभा सदस्यांनी ह्याच्या बाबतीत केंद्र सरकारला त्या ठिकाणी विचारणा केली होती की केंद्र सरकारच्या माध्यमातून राज्य सरकारला जे महाराष्ट्रातील शेतकऱ्याचं पुरामुळं अपरिमित असं नुकसान झालंय त्याच्या बाबतीत केंद्र सरकारने त्या ठिकाणी काय मदत केली. ह्या अनुषंगानं त्या ठिकाणी प्रश्न विचारल्याच्या नंतर मी आणि खासदार बंडू जाधव साहेब आमच्या दोघांच्या तारांकित प्रश्नाला, जो प्रश्न 35 नंबरला होता, त्या प्रश्नाच्या उत्तरात श्री गृहराज्यमंत्री नित्यानंद रायजींनी लेखी उत्तरात स्पष्टपणे सांगितलंय कि वर्ष 2025 के दौरान आई बाढ़ के मद्देनजर राज्य के प्रभावित क्षेत्रों का दौरा कर नुकसान का मौके पर आकलन करने हेतु 16/10/2025 को एक IMCT का गठन किया गया है. IMCT ने 3/11/2025 से 5/11/2025 तक प्रभावित क्षेत्रों का दौरा किया. इस मंत्रालय को महाराष्ट्र राज्य सरकार से कोई औपचारिक ज्ञापन प्राप्त नहीं हुआ है. IMCT की रिपोर्ट और राज्य सरकार के ज्ञापन के आधार पर स्थापित प्रक्रिया के अनुसार NDRF से अतिरिक्त वित्तीय सहायता पर विचार किया जाता है. हे तारांकित प्रश्नाला त्या ठिकाणी नित्यानंद रायजींचं उत्तर आहे. त्याचबरोबर श्री भास्करजी बगरे जे आहेत खासदार, त्यांनी पण एक 2 डिसेंबरचा अतारांकित प्रश्न होता 4050 नंबर, त्याचाही उत्तर आलंय आणि त्या उत्तरामध्ये सुद्धा त्या ठिकाणी कृषि मंत्री महोदयांनी गृह मंत्रालय को NDRF के तहत अंतर्गत सहायता के लिए महाराष्ट्र राज्य सरकार से कोई औपचारिक ज्ञापन प्राप्त नहीं हुआ है असं स्वतः कृषी मंत्री महोदयांनीच त्या ठिकाणी लेखी उत्तरात बगरे सर जे खासदार आहेत त्यांनाही ही अशा पद्धतीची माहिती दिली. आणि त्याच्यानंतर श्री आपले जे कृषी मंत्री आहेत त्यांनी लोकसभेच्या फ्लोअर स्टेटमेंट करताना असं सांगितलं की बहुतेक माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं की आम्ही प्रस्ताव पाठवलाय. त्याच्यानंतर कृषि मंत्री महोदयांनी सांगितलं कि मैं निवेदन करना चाहता हूं कि महाराष्ट्र में बाढ़ की जो भयावह त्रासदी आई है उसके बाद महाराष्ट्र सरकार ने अपना प्रपोजल 27 तारीख को केंद्र सरकार को भेजा है. असं स्टेटमेंट स्वतः कृषी मंत्री महोदयांनी केलंय. आम्हाला एवढंच अपेक्षित आहे की लोकसभेचं हे सभागृह लोकशाहीचं सर्वोच्च मंदिर आहे. खासदार त्या ठिकाणी प्रश्न विचारतात म्हणजे त्यांच्या वैयक्तिक लाभापोटीचे कुठले प्रश्न नाहीयेत. त्या 24 लाख मतदाराचं नेतृत्व म्हणून, त्यांचा आवाज म्हणून खासदार त्या ठिकाणी लोकसभेत काम करत असतो. आणि त्या खासदारानं विचारलेल्या प्रश्नाला जर केंद्रीय कृषी मंत्री त्या ठिकाणी जर 27 तारखेला तुमच्याकडे प्रपोजल आलंय असं होतं तर मग लेखी उत्तरात त्याचा उल्लेख का झाला नाही? कारण 27 तारखेच्या नंतर 27, 28, 29, 30, 1 आणि 2 म्हणजे जवळपास 3 आणि 2 5 दिवसाचा अंतर आहे. मग सरकारची यंत्रणा एवढी ढिसाळ आहे का की 5 दिवसापूर्वी एखादं प्रस्ताव राज्य सरकारकडनं केंद्र सरकारला येतो आणि केंद्र सरकारला ते माहीतच होत नाही आणि केंद्रीय मंत्री, कारण मी असं बघितलंय की एखाद्या मंत्र्याचा जर प्रश्नोत्तराचा तास असेल किंवा त्याचे प्रश्न जर त्या ठिकाणी उत्तरासाठी लोकसभेत किंवा राज्यसभेत असतील तर ते मंत्री तासनतास त्या प्रश्नावर काय उत्तर द्यायचं याच्या अनुषंगानं ब्रीफिंग घेत असतात. आपण जर आपल्यापैकी अनेक पत्रकारांना सुद्धा अनुभव असेल की त्या एखाद्या मंत्र्याचा प्रश्न जर त्या ठिकाणी लोकसभेत किंवा राज्यसभेत लागला असेल तर तो मंत्री अधिकाऱ्याकडनं ब्रीफिंग घेत असतो. मग असं सगळं असताना जर 27 तारखेला प्रस्ताव त्या ठिकाणी आपल्याला मिळालेला होता तर मग खोटी माहिती सभागृहात का दिली गेली? आणि त्याच अनुषंगानं आम्ही सगळ्या खासदारांनी हे सभागृहाचा अवमान आहे, सभागृहाच्या सदस्याचा अवमान आहे. आणि मला वाटतं अशा पद्धतीने मंत्री जर त्या ठिकाणी बिनधास्तपणे खोटी उत्तरं जर रेकॉर्डवर देत असतील तर तो निश्चितपणे खासदारांच्या विशेषाधिकारामध्ये येतं. आणि त्याच्याच अनुषंगानं त्या ठिकाणी दिनांक
9 तारखेला 9/12/2025 रोजी त्या ठिकाणी मी लोकसभा अध्यक्षांकडं हक्कभंग प्रस्ताव सन्माननीय कृषी मंत्री आणि सन्माननीय राज्यमंत्री नित्यानंदजी राय यांच्याकडं मी त्या ठिकाणी दाखल केला आहे. ज्या प्रस्तावावर त्या ठिकाणी खासदार अरविंदजी सावंत साहेब, खासदार सुप्रियाताई सुळे, त्याचबरोबर खासदार डॉक्टर शोभा बच्चाव, खासदार गोवाल पाडवी, खासदार राजाभाऊ वाजे, खासदार भास्करजी भगरे, खासदार शिवाजीराव काळगे, खासदार वर्षाताई गायकवाड, खासदार अनिल देसाई, खासदार प्रतिभाताई धानोरकर, खासदार बलवंत वानखेडे, खासदार डॉक्टर कल्याण काळे, खासदार रवींद्रजी चव्हाण, खासदार संजय दिना पाटील, खासदार संजय देशमुख, खासदार अमर काळे, खासदार प्रशांत पाडुळे, खासदार श्यामकुमार बर्वे, खासदार बजरंग सोनवणे, खासदार प्रणितीताई शिंदे, खासदार निलेश लंके, खासदार संजय जाधव, खासदार भाऊसाहेब वागचौरे आणि खासदार धैर्यशील मोहिते पाटील अशा 25 खासदारांनी हक्कभंगाचा प्रस्ताव आणि मी स्वतः त्या ठिकाणी सन्माननीय लोकसभा अध्यक्षांकडे दाखल केला आहे. आम्हाला एवढंच अपेक्षित आहे की महाराष्ट्रासारखं राज्य, ज्या राज्यावर आज 9 लाख कोटी रुपयाचं कर्ज आहे, अनेक राज्य सरकारचे प्रकल्प, मी उदाहरणं देखील सांगतो की त्या ठिकाणी सोलापूर, तुळजापूर, धाराशिव या रेल्वे मार्गासाठी 50% भार उचलण्याचं आश्वासन राज्य सरकारनं केंद्र सरकारकडे दिलं, पण अद्यापपर्यंत एक पैसाही त्या ठिकाणी ह्या प्रकल्पासाठी राज्य सरकारनं अद्यापपर्यंत दिलेला नाही. ज्याच्यामुळं तुळजापूरपासून ते सोलापूरपर्यंत टेंडर सुद्धा त्या ठिकाणी होणं बाकी आहे. केवळ तुळजापूरपासून ते धाराशिवपर्यंत त्या ठिकाणी काम चालू आहे, प्रगतीपथावर आहे, ते सुद्धा केंद्र सरकारच्याच पैशावर. राज्य सरकारनं अजून एक फुटकी कवडी सुद्धा त्या ठिकाणी दिलेली नाही. फक्त उदाहरणादाखल मी सांगतोय. अशा पद्धतीनं अनेक योजना आहेत. मध्ये तरीच कंत्राटदाराचं आंदोलन आम्ही बघितलं की आमचे बिल मिळत नाहीत म्हणून कंत्राटदार आत्महत्या करतायत, उपोषण करतायत, आंदोलन करतायत. म्हणजे इतकी राजकीयाची आर्थिक परिस्थिती विदारक असताना आम्हाला अपेक्षित एवढंच होतं की तुमच्या डबल इंजिनच्या सरकारचा फायदा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना व्हावा, तुमच्या डबल इंजिनच्या सरकारचा फायदा महाराष्ट्रातील जनतेला व्हावा, ही अपेक्षा होती. आणि त्याच्यात हे स्पष्टपणे दिसून येत होतं की राज्य सरकारचा प्रस्ताव त्या ठिकाणी आलेला नव्हता, पण केवळ मुख्यमंत्र्याची पाठराखण करायची का कुठल्या उद्देशानं त्या ठिकाणी माहीत नाही. पण त्या ठिकाणी अशा पद्धतीनं जर खोटी उत्तरं लोकसभेत दिली जात असतील तर ते अतिशय दुर्दैवी आहे. आणि राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडनं आमच्या अपेक्षा इतक्याच आहेत की सर्वोच्च सभागृह जे लोकशाहीचं मंदिर म्हणून आम्ही बघतो, जिथं लोकांना अपेक्षा असतात खासदाराकडनं, जिथं लोकांना वाटतं की आपल्या प्रश्नाला त्या ठिकाणी न्याय मिळेल, आपले प्रश्न मांडले जातील, त्याच्यावर उत्तर मिळेल आणि आपल्या समस्येची सोडवणूक होईल. मला वाटतं ह्या अपेक्षेनं महाराष्ट्रातला शेतकरी बसलेला आहे, प्रचंड आर्थिक अडचणीत आहे. मला वाटतं अशा परिस्थितीमध्ये अशा पद्धतीनं त्याच्यावर जी प्रतिक्रिया त्या ठिकाणी राज्य सरकार आणि केंद्र सरकारचे मंत्री महोदय देत आहेत, त्याच्यातनं शेतकऱ्याबाबतची उदासीन भूमिका त्या ठिकाणी दिसते आणि अतिशय दुर्दैवी आहे. सरकार म्हणून काम करणाऱ्या लोकांनी मला वाटतं हे भान ठेवलं पाहिजे की पुरामध्ये जे शेतकऱ्याचं आतोनात नुकसान झालंय, त्याच्या घराची जी अवस्था झाली, त्या शेतीची जी अवस्था झाली, त्याच्यामध्ये त्याला जगणं किती मुश्किल आहे. आपण माहिती घ्या की पूर परिस्थितीनंतर नापिकीमुळं कित्येक शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी आत्महत्या केल्यात. आणि मला वाटतंय त्याच्या प्रश्नाच्या संदर्भात जर अशा पद्धतीनं राज्य सरकार वागत असेल आणि राज्य सरकारला केवळ पाठीशी घालायचे म्हणून केंद्रातले मंत्री सुद्धा जर स्टेटमेंट करत असतील तर ते दुर्दैव आहे. काय वाटतं तुम्हाला हे शिवराज सिंग चौहान हे जे वक्तव्य केलं लोकसभेमध्ये, यामागे तुम्ही म्हणताय देवेंद्र फडणवीसांचा दबाव होता की अमित शहाचा दबाव होता की आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका सुरू आहे त्यामुळे त्यांना त्यांच्या दबावापोटी त्यांच्यावरती मला फक्त इतकंच अपेक्षित आहे की सन्माननीय मंत्री महोदय जेव्हा संसदेत एखाद्या प्रश्नाला उत्तर देतात तेव्हा ते खरं आहे आणि ते 100% सत्य आहे असं सगळेजण त्या ठिकाणी समजत असतात. आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांनी परत त्यांचं स्टेटमेंट का बदललं, कशामुळे बदललं, मला वाटतं हा प्रश्न तुम्ही शिवराज सिंग चौहानांना त्या ठिकाणी विचारणं गरजेचं आहे. 2 दिवस अगोदर शिवराज सिंग चौहान यांनी ट्विट करत ही माहिती दिली की कसं ते मोठा गिफ्ट करणार आहे सगळ्या महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना आणि सगळं जे ते आकलन करून सगळ्यांना जे त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे जाणार आहेत हे त्यांनी ट्विट केलं. मी आपल्या माहितीसाठी सांगतो की एका शेतकऱ्याचं म्हणजे ज्याची 1-1.5 एकर द्राक्ष बाग आहे
त्या शेतकऱ्याचं 12 लाख ते 13 लाख रुपयाचं नुकसान झालंय आणि जी मदत त्या ठिकाणी सरकारकडनं शेतकऱ्याला दिली जाणार आहे, मला वाटतंय ती मदत झालेल्या नुकसानीच्या किती टक्के आहे, मला वाटतं ह्याचं आकलन करणं गरजेचं आहे. ठीक आहे, नुकसान झाल्याच्या नंतर कुठलंही सरकार काय 100% मदत कुठल्याही शेतकऱ्याला करू शकत नाही, पण किमान त्या शेतकऱ्यानं उठून उभा राहावं, किमान त्या शेतकरी पुन्हा शेती करण्यासाठी पुढे यावं, आत्महत्येसारखे विचार त्या शेतकऱ्याने करू नये, किमान त्याचा प्रपंच चालावा, इतकी तरी मदत मला वाटतं त्या शेतकऱ्याला करणं अपेक्षित आहे. आणि कोण गिफ्ट देत नाही, हा टॅक्स पेअरचा पैसा आहे, सर्वसामान्य लोकांच्या टॅक्सच्या माध्यमातून जमा केलेला पैसा सरकार नावाची यंत्रणा त्याच सर्वसामान्य लोकांसाठी खर्च करत असते. त्यामुळं कदाचित बऱ्याचशा लोकांना असा भ्रम झालाय की हे पैसे आम्ही देतोय म्हणजे जणू काय आमची वडिलोपार्जित इस्टेट विकून किंवा आमची प्रॉपर्टी विकूनच देतोय, असं काही जणांच्या डोक्यात गेलं असेल तर कदाचित ते काढून टाका. हा टॅक्स पेअरचा पैसा आहे, तुम्हाला विश्वस्त म्हणून त्या ठिकाणी बसवलेला आहे आणि तुमचं सरकार त्या ठिकाणी अस्तित्वात आलंय, तुम्हाला बहुमत मिळालंय म्हणून त्या ठिकाणी भारताच्या संविधानानं तुम्हाला दिलेले ते अधिकार आहेत. हा पैसा जनतेचा आहे आणि जनतेच्या समाजोपयोगी कारणासाठी तुम्हाला खर्च करायचा आहे. त्यामुळे कोण जर अशा आविर्भावात सांगत असेल की आम्ही गिफ्ट देतोय, आम्ही हे करतोय, मला वाटतं ती डोक्यातलं काढून टाका. हां, जर तुमची वडिलोपार्जित प्रॉपर्टी विकून जर तुम्ही काही मदत त्या ठिकाणी शेतकऱ्याला केली तर बिलकुल मग त्याच्या बाबतीत काय पाहिजे तो श्रेय घ्या, त्याच्या बाबतीत काय पाहिजे ते स्टेटमेंट करा, त्याच्या बाबतीत गिफ्ट म्हणा. सर, एक मुद्दा हा आहे की खरं तर हा निधी NDRFचा म्हणजे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या खात्या अंतर्गतला विषय आहे. त्याच्यामध्ये शिवराज सिंग चौहान आता म्हणतात की महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला काहीतरी दिलं जाईल किंवा गिफ्ट म्हटलं जात आहे, पण तो त्यांच्या अखत्यारीत विषय येत. मला खरं तर पहिल्या दिवसापासून पडलेलं प्रश्नाचं म्हणजे मला अजूनही उत्तर त्याचं मिळालं नाही. कारण NDRF हा विषय गृहमंत्रालयाकडेच येतो. कुठलीही आपदा किंवा काही नुकसान त्या ठिकाणी नैसर्गिक आपत्तीमुळे झालं तर त्याच्या बाबतीत जी काही मदत राज्यांना केली जाते ती NDRFच्या माध्यमातूनच आणि NDRFच्या निकषाप्रमाणेच त्या ठिकाणी केली जाते. मग अशा परिस्थितीमध्ये कृषी मंत्रालयाचा काय भाग येतो आणि कृषी मंत्रालयाचा काय रोल येतो आणि कृषी मंत्रालयाचा काय अधिकार येतो, मला वाटतं ह्याच्या बाबतीत आता स्वतः कृषी मंत्री महोदयांनीच त्या ठिकाणी अभ्यास करणं गरजेचं आहे आणि आमच्याही ज्ञानात भर टाकणं गरजेचं आहे की NDRF हा विषय गृहमंत्रालयाकडे येत असताना आपण NDRF जे खातं अमित शहांकडे आहे त्या खात्याचे ते मंत्री आहेत, त्यांच्या खात्याच्या बाबतीत आपण कशा पद्धतीने स्टेटमेंट करताय किंवा आपण जे सांगताय, मला वाटतं त्याला काय अर्थ आहे ह्याचंही आम्हाला थोडा उलगडा करून सांगितलं तर आमच्याही लक्षात येईल आणि आमच्याही ज्ञानात भर पडत. तुम्ही हा प्रस्ताव दाखल केलेला आहे, हा प्रस्ताव स्वीकारला गेलेला आहे, पुढची कारवाई मी आता कुठल्याही सदस्याने विशेष अधिकाराची जी सूचना आहे ती लोकसभेच्या अध्यक्षांना देणं त्या ठिकाणी क्रमप्राप्त असते. तो प्रस्ताव आम्ही विशेष अधिकाराचा लोकसभेचे जे अध्यक्ष आहेत श्री ओम बिर्लाजी यांच्याकडं हा विशेष अधिकार हाणण्याचा प्रस्ताव त्या ठिकाणी मी आणि इतर 25 खासदारांनी त्या ठिकाणी सहाय्य करून दाखल केलेला आहे आणि निश्चितपणे आता ह्या प्रस्तावाच्या बाबतीत पुढे काय वाटचाल होते, कारण आता सध्या जी विशेष अधिकार भंगाची समिती आहे खासदारांची ते अस्तित्वात नाहीये. त्याच्यामुळे ते सगळेच्या सगळे अधिकार हे लोकसभेच्या अध्यक्षांकडे आहे. आता आम्हाला अपेक्षा इतकीच आहे की लोकशाहीचं सर्वोच्च मंदिर म्हणून गणलं जाणारं जी लोकसभा आहे त्या लोकसभेमध्ये जर सन्माननीय मंत्री अशा पद्धतीनं खोटी उत्तरं देत असतील, खोटं स्टेटमेंट करत असतील तर ह्या लोकसभेची जी मर्यादा आहे किंवा लोकसभेचा जो अवमान होतोय, त्या ठिकाणी लोकांचा जो भ्रमनिरास होतोय, मला ह्याच्या बाबतीत ह्याचंच जर त्या ठिकाणी संगोपन करायचं असेल, ही जर त्या ठिकाणी लोकसभेची जी त्या ठिकाणी प्रतिमा आहे ती वाचवायची असेल तर मला वाटतंय त्याचे सगळ्यात मोठे रक्षक हे लोकसभेचे अध्यक्ष आहेत आणि म्हणून मला त्यांच्याकडनं अपेक्षा आहेत की ह्याच्या बाबतीत लोकसभेचे अध्यक्ष निश्चितपणे गांभीर्यानं त्या ठिकाणी हा प्रस्ताव स्वीकारतील आणि संबंधित मंत्र्यांना ह्याच्या बाबतीत उत्तर द्यायला भाग पाडतील. एक मुद्दा हा याच्यामध्ये असू शकतो की मांडला जाऊ शकतो किंवा कारण दिलं जाऊ शकतं की आम्हाला 27 तारखेचा प्रस्ताव जो आहे तो मंत्र्यांना सांगण्यात आलेला नाही, एकतर एक मुद्दा दिसतोय, किंवा तो प्रस्ताव आलेला नसताना सरकारला वाचवण्याचा प्रयत्न दिसतोय. मला काय म्हणायचंय, ह्या प्रस्तावाबाबतीत इतकी चर्चा झाली, खरंच तो प्रस्ताव पाठवला असेल तो प्रेसला का दिला गेला नाही हो अजून? आज किती तारीख आहे? समजा राज्य सरकार म्हणतंय आम्ही 27 तारखेला पाठवलाय, केंद्रातले मंत्री पण म्हणतायत की त्या ठिकाणी 27 तारखेला राज्य सरकारनं प्रस्ताव पाठवलाय. तर मला एक साधा प्रश्न आहे, काय ते पब्लिक डॉक्युमेंटच आहे ना, मदतीचाच प्रस्ताव आहे ना, किंवा महाराष्ट्रात किती शेतकऱ्याचं नुकसान झालंय आणि त्याच्या बदल्यात केंद्र सरकारकडनं काय मदत पाहिजे, मग तो प्रस्ताव सार्वजनिक का होत नाही? का
का तो झाकून ठेवला जातोय? याला दावा केला जातो या संदर्भात राज्यातल्या अनेक मंत्र्यांनी दावा केला आहे की आमच्याकडे पैसे आहे, आम्ही मदत करतोय, आम्हाला अतिरिक्त मदत म्हणून आम्हाला प्रस्ताव द्यायचा आहे, तो आम्ही प्रस्ताव केव्हाही देऊ शकतो असं त्यांचं म्हणणं आहे. पण मुद्दा असा आहे की जर राज्य सरकारने प्रस्ताव पाठवला असेल तर जसं तुम्ही म्हणताय की पब्लिक डॉक्युमेंट आहे, पब्लिक डोमेन मध्ये यायला हवं, राज्य सरकार हे सगळं लपवतोय असा तुमचा थेट आरोप आहे. निश्चितपणे माझं तेच म्हणणं आहे. कारण ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होत्या त्या निवडणुकामध्ये मी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री कशा पद्धतीनं प्रचारात अगदी हिरिरीनं भाग घेऊन, कोण मोबाईलवर सभा घेत होतं, कोण हेलिकॉप्टरमधनं पळत पळत जाऊन सभा अटेंड करत होतं, हे मी स्वतः माझ्या डोळ्यानं बघितलंय. लोकशाहीमध्ये आपल्या पक्षासाठी प्रचार करणं हा लोकशाहीचा भाग आहे, तो लोकशाहीचा आत्मा आहे, त्याच्याबद्दल माझं काही दुमत नाहीये. पण आपण जेव्हा एखाद्या संविधानिक पदावर बसतो तेव्हा लोकांप्रती पहिलं दायित्व आपलं आहे. मला वाटतं हे सुद्धा त्या संविधानिक पदावर बसलेल्या प्रत्येक माणसानं आपल्या जबाबदारीचं भान ठेवणं गरजेचं आहे. प्रश्न इतकाच आहे की जर प्रस्ताव दाखल केलेला आहे 27 तारखेला तर तो आजपर्यंत का त्या ठिकाणी पब्लिकली सांगितला जात नाही, दाखवला जात नाही. मला वाटतं मी स्वतः मगाशी जे आपले मदत आणि पुनर्वसन विभागाच्या सचिव आहेत त्यांना सुद्धा फोनवरनं त्या ठिकाणी मी फोनवरनं चौकशी केली की बाबा नेमकं तो प्रस्ताव काय आहे, किती पैशाची तुम्ही मागणी केली आहे, तर तो बहुत ही बडा आहे. मलाही त्याने आणि मी कॅबिनेट में हूँ. आता मला माहित नाही काय नेमका बडा आहे, सब गडबड आहे असं वाटतं. नाही मला कुणाच्याही विश्वासार्थीवर प्रश्नचिन्ह निर्माण करायचं नाही. मला इतकंच म्हणायचं आहे की ठीक आहे, एखादी गोष्ट तुमच्याकडनं राहिली असेल तर ती मोठ्या मनानं स्वीकारा की राहिली आहे, आपण ती दुरुस्त करतोय. कारण सत्ताधारी पक्ष असेल, विरोधी पक्ष असेल, आपली भूमिका जर शेतकऱ्यांना मदत करायची आहे, आपली भूमिका जर शेतकऱ्यांना मदत मिळवून द्यायची आहे, तर त्याच्यातनं एखादी गोष्ट जर राहिली तर आपण ती स्वीकारली पाहिजे. ठीक आहे, राहिले बाबा माझ्याकडनं द्यायचं, पण त्याच्यावर पांघरून घालण्यासाठी कसं असतं, एक खोटं झाकण्यासाठी मग 100 खोटी बोलावं लागतात आणि ते सगळं उघडं पडतं. एक महत्वाचा हा मुद्दा आहे की जर निवडणुका नसत्या तर यांना शेतकऱ्याचं काही देणं घेणं नसतं. म्हणजे दिवसाला 8 शेतकरी महाराष्ट्रात आत्महत्या करतात. देशातील सगळ्यात प्रगत राज्य आहे. आज तिथले मंत्री म्हणतात की जंगलामध्ये शेळ्या सोडा पाठवा. खरंच मला म्हणजे प्रामाणिकपणे सांगायचंय की राजकीय नेतृत्वाबद्दल सर्वसामान्य माणसं नेमकं काय विचार करतायत. जर कुणाचं मन त्या ठिकाणी वाचता आलं असतं तर कदाचित आमच्यासारख्या राजकीय नेतृत्वाला लक्षात आलं असतं की नेमकं आपल्याबद्दल लोक काय विचार करतायत. कारण इतका असंवेदनशीलपणा जर आपण लोकांच्या प्रती दाखवत असू आणि इतक्या असंवेदनशीलपणे आपण लोकप्रतिनिधी असताना जर वागत असू तर मला वाटतंय खरं आपणच आपल्या त्या पदावर बसायच्या लायकीचे आहेत का, आपण खरंच हे कारभार हाकायच्या लायकीचे आहेत का, हा प्रश्न स्वतःच्या मनाला त्या ठिकाणी विचारणं नितांत गरजेचं आहे. आणि राजकीय नेतृत्वाची राजकीय लोकप्रतिनिधीची जी अवस्था झाली आहे आणि ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी म्हणजे म्हणतात ना की एखादं जसं क्षेत्र असतं त्या प्रत्येक क्षेत्रात काही चांगले लोक असतात, काही वाईट असतात. पण एखाद्या माणसानं वाईट केलं म्हणजे ते सगळ्याच त्या क्षेत्रातली लोक वाईट आहेत असं काही नसतं तिथं. पण निश्चितपणे आपण लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना आपल्या पदाची उंची वाढवणं, आपल्याबद्दल लोकांची विश्वासार्हता वाढवणं, मला वाटतं हे आपलं काम आहे. आणि ती विश्वासार्हता जपायचं काम सुद्धा लोकप्रतिनिधीचं आहे. आणि त्याच्यामुळं संवेदनशील असणं ही पहिला मुद्दा येतो. आणि संवेदनशील नुसतं असणं आणि दाखवणं हा पण भाग आहे. कारण असलेला माणूस दिसतोच आणि दिसलेला माणूस असतोच. सर, एक प्रश्न असा आहे, जेव्हा अतिवृष्टी झालेली तेव्हा पण तुम्ही बघाल महाराष्ट्राला कशा प्रकारे दुर्लक्ष केलं जातं त्यावर. कारण की बाकीच्या राज्यात केव्हा पूर येतं की काय येतं, स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी हे फ्लड्स पाहणीसाठी गेलेले आणि सगळे जे हे मिनिस्टर्स आहेत, युनियन मिनिस्टर्स आहेत, ते सगळे ग्राउंडवर दिसतात प्रत्येक राज्यात. महाराष्ट्र राज्यात मात्र एकही त्या काळात एक सुद्धा युनियन मिनिस्टर दिसला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही ट्विट सुद्धा केलं नाही. सिंपती नाही, एम्पथी नाही. बरोबरच इतक्यानंतर जेव्हा वेळ आली की स्टेट कडून काय नेमकं केलं जात आहे त्यात पण तुम्ही स्वतः आता जे एक्सपोज करतायत की असं कुठे ना कुठे गोळ दिसून येत आहे. तर तुमचं नेमकं काय सांगणार. आणि शिवराज सिंग चौहान हे कितपत राईट कृषी मंत्री आहे हे तुम्हाला वाटतं. मला इतकंच सांगायचं ह्याच्या बाबतीत की ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये न भूतो न भविष्यती अशी पूर परिस्थिती निर्माण झाली होती आणि ज्याच्यामुळं लाखो शेतकऱ्याचं अपरिमित असं नुकसान जे की कधीच किमान पुढच्या 10 वर्षात तर भरून येणार नाही इतकं प्रचंड नुकसान झालंय. आणि त्या नुकसानीच्या बोजाखाली सततच्या नापिकीमुळं, कर्जबाजारीपणामुळं अनेक शेतकरी आत्महत्या करतायत.
मला वाटतं अशा परिस्थितीमध्ये केंद्राचे मंत्री त्या ठिकाणी महाराष्ट्रात आले, पण ह्या घटनेबद्दल एक साधं अवाक्षरही न काढणं मला वाटतं हा असंवेदनशीलपणाचाच भाग आहे. मी जे मगाशी म्हणलोय, मला कदाचित आता मी त्यांच्याबद्दल बोललो तर परत हा राजकीय मुद्दा होईल, परत त्याला पॉलिटिकल अँगलनं बघितलं जाईल. पण मला हा प्रश्न विचारायचा आहे की ज्या शेतकऱ्यांचं आपण प्रतिनिधित्व करतो, जे शेतकरी आज प्रचंड अशा अडचणीत आहेत, अशा नुकसान झालेल्या शेतकऱ्याच्या बाबतीत आपल्या देशाचे पंतप्रधान, आपल्या देशातले केंद्राचे मंत्री जर एक साधं ट्विट करू शकत नसतील, हिथं आल्याच्या नंतर आपल्या भाषणामध्ये त्याला एखाद्या मिनिटाचा 2 मिनिटाचा वेळ देऊ शकत नसतील, त्याच्यावर भाष्य करू शकत नसतील, तर खरंच आपण संवेदनशील आहेत का, इथपर्यंत प्रश्न त्या ठिकाणी आपल्यावर उपस्थित होऊ शकतो. याचा विचार तरी करणं गरजेचं आहे. आणि मला वाटतं ज्या पद्धतीनं ते असंवेदनशीलपणे वागतायत त्याच पद्धतीनं आता ह्या प्रक्रियेतनं ते पुढे येते. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.